राज्यात कृषी वीज मागेल त्याला सोलर पंपची सक्ती करण्यात आली आहे। यामध्ये सोलर पंप लावल्यास कुसुम सोलर योजनेअंतर्गत 90% अनुदान सुद्धा सरकार देत आहे, परंतु राज्यात सोलर पंप दुरुस्ती करणारी सरकारी यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही। वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनल फुटल्यास किंवा उडून गेल्यास 5 वर्षांपर्यंत फक्त कंपनी सेवा दुरुस्ती देणार आहे। मात्र 5 वर्षांनंतर पॅनल फुटल्यास किंवा उडल्यास शेतकऱ्यांना स्वतः दुरुस्ती करायची आहे। त्यात पॅनलची अंदाजे किंमत प्रति 40 ते 45 हजाराच्या घरात असून एखाद्या वर्षी 4 ते 5 पॅनल उडून गेल्यास 2 लाखांपर्यंत दुरुस्ती भुर्दंड शेतकऱ्यांना पडणार आहे। मी नितीन शेलकर, संस्थापक अध्यक्ष शिवराया संघटना। राज्य सरकारने कृषी पंपासाठी जे सोलरची सक्ती केलेली आहे ती तात्काळ हटवण्यात यावी। त्याचं कारण असं आहे की राज्य सरकार हे 90% अनुदान देत असलं आणि 10% हे शेतकऱ्यांना जरी भरावं लागत असले तरी सोलरची किंमत आज 7.5 इंचची किंमत जवळपास 5 लाखाच्या घरामध्ये आहे आणि 10% रक्कम जी आहे ते शेतकऱ्याला भरायची आहे, म्हणजे 50,000 जवळपास रक्कम ही शेतकऱ्याला भरायची आहे। आणि सोलर कंपनी ही फक्त 5 वर्षाची वॉरंटी त्या ठिकाणी देत आहे, ते सुद्धा वेगळ्या इन्शुरन्स कंपनीकडून ती वॉरंटी देत आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, जर समजा 5 वर्षामध्ये जर सोलरच्या प्लेटा काही फुटल्या, वादळामुळे फुटल्या, तर ते कंपनी दुरुस्त करून देणार आहे। ते दुरुस्त करण्यासाठी सुद्धा त्यांना 4 ते 5 महिन्याचा 6 महिन्याचा अवधी लागतो आहे आणि 5 वर्षानंतर जेव्हा केव्हा त्या सोलरच्या प्लेटा फुटेल तेव्हा त्या शेतकऱ्यांना दुरुस्त करायच्या आहेत। मात्र एक प्लेटची किंमत 40 ते 50 हजार रुपये आहे। अशा जर समजा एखाद्या वर्षी जर 4 प्लेटा जर फुटल्या तर 2 लाख रुपये त्या शेतकऱ्यांना सोलरच्या दुरुस्तीसाठी लागेल। त्याच्यामुळे सोलरची सक्ती ही सरकारने करू नये, ही सरकारकडे माझी एक मागणी आहे। धन्यवाद।